शिंदे गटाची झाकलेली मूठ या मतदानातून उघडी पडली आणि त्यामुळे सगळं वास्तव सुद्धा बाहेर आलं. मित्र हो, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू हरले तरी ते जिंकले आणि एकनाथ शिंदे जिंकून सुद्धा हरले. मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतात. मुंबई महापालिकेचे निकाल ठाकरे बंधूसाठी जेवढे धक्कादायक तेवढेच नव्हे, त्यापेक्षा सुद्धा जास्त ते एकनाथ शिंदे गटासाठी धक्कादायक ठरलेले आहेत. एकनाथ शिंदे गटानं 90 जागा लढवल्या होत्या. 90 जागा लढवताना 70 ते 80चा स्ट्राईक रेट राखील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनीच व्यक्त केला होता. बघा, शिंदे हे नेहमीच प्रत्येक विजयावेळी स्ट्राईक रेटच्या भाषेत बोलतात, मोठ्या गप्पा मारतात. प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेमध्ये मात्र मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षापासून या निवडणुकीची तयारी केली होती. बघा, उद्धव ठाकरेंच्या अनेक माजी नगरसेवकांना त्यांनी फोडून आपल्या गटात आणलेलं होतं. त्यामुळे काय, कागदावर जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सुद्धा शिंदे गटाची बाजू भक्कम दिसायला लागली होती. पण आता निकालानं सत्य दाखवून दिलं. एकूण मतदानाच्या फक्त 5% मतं शिंदे गटाला मिळवता आली आहेत. म्हणजे बघा ना, आपली शिवसेना खरी म्हणणारे एकनाथ शिंदे यांना जनतेनं दाखवून दिला. आता नाही, खरी शिवसेना तुमची नाही, तर ती उद्धव ठाकरे यांची आहे. आणि त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेना म्हणजे ठाकरे या समीकरणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. उद्धव ठाकरे यांना सक्षम पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं गेलं. शिंदे यांनी सुद्धा तसंच दाखवलं आणि 90 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. प्रत्यक्षात मात्र मुंबईकर मतदारांनी शिंदे गटाला स्पष्टपणे नाकारलं. लोकसभा, विधानसभा, नगर परिषद निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या निकालामध्ये शिवसेनेनं आपली चांगली कामगिरी केली होती या शिंदे गटानं. पण महापालिका निवडणुकीत मुंबईत शिवसेनेची कामगिरी अत्यंत निराश करणारी आहे. भारतीय जनता पक्ष सुद्धा एकनाथ शिंदे याच्या गटाला, म्हणजे त्यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं म्हणत होते ना. पण कोणाच्या म्हणण्यानं काही फरक पडत नसतो हे या निवडणुकीच्या निकालानं दाखवून दिलं. बघा, एवढा सत्ता, पैसा, एवढं सगळं काही भाजपकडे असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी निखराची झुंज दिली. समाधानकारक जागा सुद्धा मिळवल्या. पराभूत होऊन सुद्धा ठाकरे बंधू जिंकले. एकनाथ शिंदे यांच्या मागे मुंबईतली जनता नाही हे सुद्धा अधोरेखित झालं. शिंदे गटात काही दम नाही याची जाणीव आता भाजपाला सुद्धा झालेली असेल. शिंदे गटाची जी पिछेहाट झाली त्यामुळं भाजपा आणि शिंदे गटातल्या संबंधावर निश्चित फरक पडू शकतो. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची लढण्याची ताकद आपल्याला आल्याची जाणीव सुद्धा आता भाजपाला झालेली असणार आहे. आणि त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर आपोआप कमी झाली आहे. बघा, मुंबईमध्ये 90 जागा लढवलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला विजयाचा स्ट्राईक रेट राखता आलेला नाही. ठाकरे शिवसेनेतून फोडलेल्या 62 नगरसेवकापैकी केवळ 29 उमेदवारांना विजय मिळवता आला. हा कसला स्ट्राईक रेट? शिंदे गटाला सोबत घेतल्याचा मात्र फायदा एकनाथ शिंदेच्या ऐवजी भाजपलाच जास्त झाल्याचं चित्र आहे. या शिंदे गटाला सोबत घेतलं नसतं तर कदाचित भाजपाला एवढ्या जागा मिळाल्या सुद्धा नसत्या. आकडेवारीतून सुद्धा तेच दिसून येतं. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या तुलनेत शिंदे गटाची कामगिरी अगदी सुमार दर्जाची झाली आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईत या शिंदे यांची वाट बिकट दिसते. आता शिंदे गटाची झाकलेली मूठ या मतदानातून उघडी पडली आणि त्यामुळे सगळं वास्तव सुद्धा बाहेर आलं. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर आपोआप कमी झाली आहे. मुंबईतला मराठी माणूस शिंदे गटाला खरी शिवसेना मानायला तयार नाही हे सुद्धा दिसून आलं. भाजपकडून शिंदे यांना त्यांच्या गटाला आधीपासूनच या पद्धतीनं लेखलं जात होतं आणि आता तर काय हो, फारशी दखल घेण्याची परिस्थिती सुद्धा शिंदे गटाकडे उरलेली नाही. आणि बघा, याचे पडसाद, याचे प्रतिबिंब आगामी राजकारणात निश्चितपणे पाहायला मिळतील.
आणि शिंदे गटाची होत चाललेली पिछे हाट एक दिवशी कुठल्या कुठं निघून जाईल आणि कदाचित हे आपल्याला लवकर पाहायला सुद्धा मिळू शकतं. पाहूया मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.